जगणं सुकर आणि साकार करण्यासाठी माणसानं आपल्याकडं जेवढं आहे त्यापैकी मूठभर चिमूटभर देणं शिकलं पाहिजे. हा प्रकृती, परमात्मा, परमेश्वर आपल्याला ज्या स्थितीत परिस्थितीत जगवतो ती सर्वोच्च परिस्थिती असते. फक्त आपल्या मनाची मनस्थिती त्या परिस्थिती अनुरूप आपल्याला करता आली पाहिजे. एक काल्पनिक कथा आहे. एक युवक होता. त्या युवकाला त्याच्या दैनंदिन गरजा भागवाव्या इतकं सुद्धा त्याला उदरनिर्वाहासाठी साधन पैसे त्याला मिळत नव्हते. दररोज सकाळी उठायचं, आपल्या मालकाकडं कामाला जायचं आणि जे काही तुटपुंजा संपत्तीमध्ये पैशामध्ये जीवन तो कंटत होता. जीवन कणत कुतत जगत होता. त्याला वाटलं आपल्याला फार प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमचं सोल्युशन कुठे भेटेल. त्याने एका विद्वानाला विचारलं की मी अशा ज्या प्रॉब्लेममध्ये आहे, मला ते सोल्युशन दाखव. त्यांनी सांगितलं की तू गौतम बुद्धाकडे जा, म्हणजे बुद्ध तुला तुझ्या सगळ्या समस्याचं समाधान करून देतील. त्यानं आपल्या मालकाला सांगितलं. एक 4-8 दिवसाची सुट्टी काढली आणि बुद्धाकडे निघाला. बुद्ध शांतीचं प्रतीक. जाता जाता प्रवास फार दूरचा होता. जाता जाता प्रवासामध्ये त्याला दिवस संपला, अंधार झाला आणि त्याला निवाऱ्यासाठी तो आसरा शोधायला लागला. त्याला एक मोठी इमारत दिसली, महल दिसला आणि तो तिथं त्या आसऱ्यासाठी त्या महलाच्या मालकाला बोलायला लागला. तिथं गेल्यानंतर तिनं त्याला विचारलं की कुठं चालला, काय आहे. तर त्यानं सांगितलं की माझे काही प्रश्न आहे, तर मी बुद्धाला भेटायला चाललो. तिला वाटलं की हा बुद्धाला भेटायला चालला म्हणजे चांगल्या मार्गावर चालला, याला मदत करणं आपलं कर्तव्य. मग त्याने तिला आसरा दिला आणि तिला एक रिक्वेस्ट केली की बेटा, तू जेव्हा बुद्धाला भेटशील तर तेव्हा माझं एक काम करशील का. तो म्हणे हो, माझा एक प्रश्न आहे, तो प्रश्न बुद्धाला विचार, म्हणजे त्या प्रश्नाचं समाधान मला मिळालं. तो मला विचारा. माझी 20 वर्षाची मुलगी आहे, पण ती आतापर्यंत तिनं कधी बोलली नाही. ती कधी बोलल आणि कशी बोलल हा प्रश्न एकदा विचार. तो हो म्हणाला आणि पुढे निघाला. परत पुढं जाता जाता प्रवास दूरचा होता. एक तपस्वी त्याला भेटला मधात आणि तो प्रचंड तपस्या करत होता, पण त्याच्या तपस्याचं फळ त्याला अजून मिळालं नव्हतं. जाताना त्याला वाटलं की पुढचा रस्ता विचारावा. तर त्याने त्या तपस्याला विचारलं की भाऊ, पुढचा रस्ता कसा मिळेल, काय मिळेल. आणि फार डोंगराळ रस्ता होता. त्याला त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रॉब्लेम येत होते. मग त्यानं सांगितलं की मी तुला मदत करतो, माझ्याकडे जादूची छडी आहे, पण तू एक प्रश्न, तू कुठं चालला. त्यानं सांगितलं की मी बुद्धाला भेटायला चाललो. त्याला वाटलं बुद्धाला भेटायला चालला तर मग आनंदाची बाब आहे, याला मदत केली पाहिजे. पण त्यानं प्रश्न विचारला की बुद्धाला जर भेटायला चालला तर तू माझा एक प्रश्न बुद्धाला विचारशील. तर हो, नक्कीच विचारेल. त्यानं विचारलं की मी फार काळापासून इथं तपश्चर्या करतो, माझ्या हातात जादूची छडी आहे, मी लोकांची स्वप्न साकार करू शकतो, पण स्वतःच स्वप्न मी साकार करू शकत नाही आहे. ही शोकांतिका माझ्या जीवनाची. मग मला माझ्या जीवनाचा उद्धार कशात आहे आणि कधी होईल, एवढा प्रश्न विचार. तो ओके म्हणाला आणि पुढे निघाला. पुढं जाता जाता एक मोठी नदी लागली आणि त्या नदीच्या पार त्याला ती नदी कशी करावी हा त्याला प्रश्न पडला. तर फार विचार करायला लागला. तर तिथं एक कासव होता. त्या कासवाला त्याने विनंती केली की मी बुद्धाला भेटायला चाललो, कृपया तुम्ही मला मदत करता का. तो म्हणे हो करतो, नक्कीच करतो. बुद्धाला भेटायला चालला म्हणजे नक्कीच करतो, पण माझा एक प्रश्न विचारशील का बुद्धाला की मी फार वर्षापासून जीवन जगत आहोत, पण माझ्या जीवनाचा उद्धार कशात आहे हे मला कळेन झालं. मी जेव्हा प्रॉब्लेम येते, अडचण येते, तर मी माझ्या
कवचामध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो. मी सुरक्षित जगतो, पण माझा उद्धार होईना झाला. माझ्या रूपांतर, माझा स्वतःचा विकास कसा होईल? एकदा बुद्धाला एकदा प्रश्न विचार. तो हो म्हणाला. त्या कासवाने त्याला नदी पार करून दिली आणि तो समोर गेला. बुद्धाचा आश्रम समोर होता. बुद्ध शांत चित्त एकांत बसले होते. त्यांचं प्रवचन सुरू होतं. हा समोर जाऊन उभा टाकला. सगळ्यांचे प्रश्नोत्तरे झाल्यानंतर बुद्धासमोर गेला आणि बुद्धांनी प्रश्न केला, बोल बेटा, काय समस्या आहे तुझी? आणि त्या सिच्युएशनला त्यांनी एकच टाकली की तुला फक्त 3च प्रश्नाचे समाधान तुला मिळेल. 4था प्रश्न विचाराचा अधिकार तुला राहणार नाही. त्याला प्रॉब्लेम आली. तो अडचणीत सापडला की माझ्या प्रॉब्लेम सोल्युशन करण्यासाठी मी इथं आलो होतो, पण रस्त्यामध्ये मला ती महलावाली बाई भेटली, राणी भेटली, तो जादूगार भेटला, हा कासव भेटला. या तिघांचे प्रश्न विचारू का माझे प्रश्न विचारू? मग त्याने विचार केला की ती 20 वर्षापासून ती मुलगी बोलली नाही, तिला बोलणं फार महत्त्वाचं आहे. तो तपस्वी फार वर्षापासून तपस्या करायला लागला. त्यानं सगळं सोडलं आहे, त्याच्या उद्धाराचा विषय. आणि हा कासव याच्याकडे फार दिवसापासून उद्धार म्हणजे स्वतःच्या मरणाची वाट पाहायला लागला. माझा प्रश्न यांच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा की त्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याने विचार केला आणि सांगितलं, मी कसं तरी जगायलाच लागलो ना. कणत कुडत कसत का होत नाही, पण मी जगायला लागलो. त्यांच्या प्रश्नापेक्षा माझा प्रश्न जास्त महत्त्वाचा नाही. मग त्यांनी प्रश्न विचारला की त्या राणीच्या मुलीचा. बुद्धांनी उत्तर दिलं की जेव्हा त्या मुलीचं लग्न होईल तेव्हा ती बोलायला लागेल. दुसरा प्रश्न होता त्या जादूगाराचा, त्या तपस्वीचा. त्याच्याकडे जादूची छडी होती. बुद्धाने सांगितलं की जेव्हा त्याच्या हातातली छडी जाईल तेव्हा त्याचा उद्धार होईल. तिसरा प्रश्न होता कासवाचा. बुद्धाने सांगितलं तो कम्फर्ट झोनमध्ये राहतो, म्हणजे स्वतःच्या कवचकुंडलामध्ये राहतो. जेव्हा तो कवचकुंडल काढल तेव्हा त्याची मुक्ती होईल. तर 3 प्रश्न संपले होते. हा यायला लागला, परत फिरला, नमस्कार केला बुद्धाला. बुद्धाने तथास्तु म्हणलं. स्वतःच्या प्रश्नासाठी गेला होता, पण स्वतःचा प्रश्न विचारला नाही. येताना तो परत कासव भेटला. कासवाला सांगितलं की बा असा प्रश्न होता तुझा, त्याचं उत्तर असं आहे की तुझ्या ज्या संरक्षण ज्याच्यात राहतो तुझं जे कम्फर्ट झोन आहे ते तू काढून फेकलं, तुझी मुक्ती होईल. मग त्या कासवानं स्वतःचं जे कवच होतं ते काढलं, त्यात मोती निघाले. त्याला वाटलं की तू माझ्या जीवनाचा उद्धार केला. मग त्या कासवानं ते मोती त्याला दिले. मोती त्याला दिल्यानंतर तो कम्फर्ट झोनवरून बाहेर आला. त्याला दिलेत आणि तो मुक्तीला पावला. इकडे येताना जादूगारला भेटला, त्या तपस्याला भेटला. त्याला सांगितलं ज्या दिवशी ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या हातातली जादूची छडी ही सोडून देसाल तेव्हा तुमची मुक्ती होईल. त्या जादूगारला वाटलं आता इथं द्यावं कोणाला छडी देण्यासाठी कोणी अवेलेबल पाहिजेत, उपलब्ध पाहिजेत. हा छडी तूच घेऊ आणि माझी मुक्ती कर. कासवांनी त्याला मालमत्ता दिली, पैसा दिला. या जादूगाराने त्याला स्वतःचं सामर्थ्य दिलं वेगळं विश्व निर्माण करण्याचं. छडी भेटली. तो तपस्वी, तो जादूगार मुक्त झाला. आला त्या महालात आणि त्या स्त्रीला सांगायला लागला की तुमची मुलगी ज्या दिवशी लग्न करेल त्या दिवशी ती बोलायला लागेल. मग त्या बाईला प्रश्न पडला की याच्यासोबत लग्न कोण करेल? हाही तरुण आहे. मग त्याने तिला विनंती केली की बेटा, जर तुझी हरकत नसेल तर तू लग्न करू शकतो का? त्याने होकार दिला. तिला बायको मिळाली, घर मिळालं, इमारत मिळाली. विषय असा आहे, कथा काल्पनिक आहे पण सारगर्भित. माणूस स्वतःचे प्रश्न सांगताना फार मोठे सांगतो, पण जेव्हा स्वतःचा कम्फर्ट झोन सोडतो तेव्हाच तो स्वतःची चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकतो. माझे दुःख किती आहे मी लोकांना सांगत सुटलो तर ते दुःख कमी होणार नाही. पण मी माझ्या दुःखात इतरांचे दुःख किती प्रमाणात सोडू शकतो
हा जीवनाचा सार आहे. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता घेणाऱ्यानं देणाऱ्याचे हात घ्यावे. धन्यवाद.